कोचिंग क्लासच्या माध्यमातून पीडित मुली आरोपींच्या संपर्कात होत्या। अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजपचे नेते अनिल बोंडेंनी हा खळबळजनक दावा केलाय। कोचिंग क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तपासा अशी मागणी आता अनिल बोंडेंनी केली आहे। कोचिंग क्लासच्या मालकांना चौकशीसाठी बोलवा अशी मागणी अनिल बोंडेंनी केली आहे। नाशिकच्या आयटी कंपनीतील महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एका विशिष्ट हॉटेलमध्ये पार्ट्या केल्या जात असल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान याच प्रकरणामध्ये आता एसआयटी कडून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोड परिसरात असलेल्या आनंद रिसॉर्टमध्ये झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणावरती एक रजिस्टर देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। दरम्यान या रिसॉर्ट हॉटेलमधील काही कर्मचारी असेल, त्याचबरोबर व्यवस्थापन असेल, यांची देखील कसून चौकशी करण्यात आलेली आहे। दरम्यान याच पार्ट्यांमध्ये हिंदू मुलींसोबत या प्रकरणातील अटक करण्यात आलेले जे संशयित आरोपी आहेत ते त्यांना धर्मांतरणासाठी फूस लावत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। तपासामध्ये आणखी काय समोर येतं, आणखी कुठल्या गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह पवन येवले।